सुरुवातीला लाभ हा जे अप्रूव्ड फॉर्म झाले, जे पात्र फॉर्म झालेले आहेत यांना सुरुवातीला लाभ देण्यात येणार आहे. रिजेक्टेड फॉर्मची संख्या ही फार नगण्य आहे, फार कमी आहे, की साधारणपणे 1% जास्ती नाही आहे, कदाचित 1% कमी सुद्धा असेल. त्याच्यामुळे रिजेक्टेड फॉर्म्स का रिजेक्ट झालेले आहेत या संदर्भातली सविस्तर जी काही माहिती आहे ही त्या ठिकाणी तिथल्या ज्या स्थानिक समिती आहेत त्या घेतील आणि मग त्या संदर्भामध्ये ते फेरसादर होईल. त्याच्यामुळे सुरुवातीला जे पात्र लाभार्थी आहेत हे जवळपास 95% अधिक पात्र लाभार्थी आहेत. त्याच्यामुळे 17 तारखेला पहिला लाभ हा पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. तो तर केलेलेच आहेत. काही ज्या छोट्या मोठ्या चुकीमुळे जे रिजेक्ट झालेले होते ते प्रशासनाने दुरुस्त करून असे 30-35 हजार फॉर्म्स तर पुन्हा एकदा त्यांनी रिसबमिट करून पण अप्रूव्ह केलेले आहेत. पालकमंत्र्यांच्या सहीने समितीच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. जिल्ह्याची समिती हे तिथल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि जर आणखी कोण दुसरे मंत्री असतील त्या जिल्ह्यातले तर त्यांच्या सहअध्यक्षमध्येच ती समिती स्थापन आहे. रिजेक्टेड फॉर्म्स हे त्या ठिकाणी फेरसादर केले जाणार. ते का रिजेक्ट झालेले आहेत, जे कागदपत्र अभावी रिजेक्ट झालेले आहेत का याची तपासणी करून ते त्या ठिकाणी केले जातील. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा कृपया आपण गैरसमज किंवा अफवा त्या पसरवू नये. आपण महिलांशी संवाद साधलाय, काय वाटतंय? ट्रायल बेसिसवर सुरुवातीला ₹1 पाठवला जाणार आहे अशी पण माहिती मिळते. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला इतक्या मोठ्या पद्धतीनं व्यापक योजना असते त्यावेळेला याचं ट्रायल काही प्रत्येक अकाउंटचं घेतलं जात नसतं. हे सॅम्पल ट्रायल घेतलं जात असतं. त्याला चाचणी आपण जी प्राथमिक स्वरूपामध्ये ड्राय रन जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये प्रत्येक पर्सेंटेज वाईज ते ड्राय रन घेतलं जात असतं आणि विभागामार्फत हे ड्राय रन किंवा ती चाचणी जी यशस्वीरित्या सुरू आहे त्याच्यामध्ये 10-15% एरर कोणी अकाउंट टाकायला काही गल्लत केली असेल, कोणी दुसरं कोणाचं अकाउंट टाकलेलं असेल जे त्यांच्या आधार कार्डला लिंक नसेल, त्यांच्या आयडेंटिटीला नसेल, कोणाचा मोबाईल नंबर वेगळा टाकलेला आहे, असे जे आहेत ते 10-15% एरर येतील. पण याची दुरुस्ती करून त्यांना फेरसादर करण्याची मुभा ही निश्चितपणे त्या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमासंदर्भात काय सांगा? आज महिला संवाद आयोजित करण्यात आला. याला उदंड असा प्रतिसाद हा माझ्या माताभगिनींनी दिलेला आहे. विरोधकांनी कितीही टीका केली तरी एक गोष्ट सगळ्यांना मान्य करावीच लागेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही निश्चितपणाने महिलांपर्यंत पोहोचत आहे. महिलांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आज आमच्याकडे 1,45,00,000 अधिक अर्ज हे आम्हाला विभागाकडे प्राप्त झालेले आहेत. यापैकी साधारणपणे 1,35,00,000 अधिक अर्ज हे अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे 17 तारखेला याचा राज्यस्तरीय कार्यक्रम आम्ही पुण्याला आयोजित करत आहोत. पुण्याला जरी हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित होत असला तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथले पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा 17 तारखेला कार्यक्रम होणार आहे आणि एकाच वेळेला 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना आम्ही पहिला जो लाभ आहे तो त्यानिमित्ताने 17 तारखेला वितरित करतो. लाडकी बहीण योजनेसाठी संगणक परिचालकांनी